काय झालंय कांचन? आई सी व्हॉट प्राजक्ता टॉकिंग की मला आपल्या घराण्याचं भलं बघवत नाहीये. मी आपल्या घराण्याच्या भल्याच्या आडी आईलीये. आई आज हिला बी बाहेर बसवलं, हिला कुस्ती खेळू दिली नाही म्हणून जरासं क्वेश्चन आन्सरचा ऍडवाइस केला तरी माझाच ऍडवाइस करायला निघालीये. प्राजक्ता, हा सगळा काय प्रकार आहे? अगं थोरली जाऊ आहे तुझी, तिचा असा अपमान करतेस तू? हेच का तुझे संस्कार? आत्ताच्या आत्ता तिची माफी माग. आई अगं चूक कांचन असतात. जाऊबाईंचं म्हणणं तरी कुठं चुकीचं आहे? त्यांच्या थोरलेपणाचा मान आपण राखलाच गेला पाहिजे. मी आवाज चढून बोलायला नव्हतं पाहिजे. मला माफ करा जाऊबाई. पण काय गरज होती तुला कांचन वहिनींची माफी मागायची? आईला कळायला ना का त्या काय बोलल्या ते? नाही, त्यांना काय बी कळायला नको. अहो त्यांची तब्येत नाजूक आहे, त्यांच्यामुळे वाद नव्हता वाढवायचा मला. म्हणून माफी मागून मी भानगड मिटवून टाकली. फोन दाबून बुक्क्यांचा मार चालवलाय नुसता. उठता लाता आणि बसता बुक्की. समधीकडून अडकून पडलोय आपण. आमच्या टीमच्या मॅनेजरचा फोन आहे. हॅलो सर, बोला की. काय? अहो पण अहो ऐकून तरी घ्या माझं. हॅलो हॅलो. काय झाले? मी सराव सामन्याला उशिरा पोहोचले ना, म्हणून शिस्त मोडल्याचा दंड ठोठावलाय त्यांनी मला. दंड किती? 50,000. 50,000? बाय पुरते 50,000. आता हे कुठनं आणायचे आपण? उत्तम चाललंय हे समजा. आपण इकडे समध्यांना वाचवायचा प्रयत्न करेल आणि समध्या आपल्यालाच अडकवायचं बघायला. तुमची तगमग कळती मला वाचत, पण आपल्या खोलीच्या बाहेर कुठं बी काय बी बोलू नका तुम्ही. आपल्यामुळे उगीच घरात वाद नग, आईंना आणखीन त्रास व्हायला नग. कळतंय ना तुम्हाला? दाद्या दाद्या, अरे सॉरी, परत एक अर्जन्सी आली आहे. काय झालं रे? तुम्ही काही महत्वाचं बोलत होता काय? नाही नाही भाऊजी, बोला की. काय झालं? वहिनी काय नाही, दुपारच्याला मिनीला चिंचा खायच्या होत्या. तिला म्हटलं अगं पावसाळ्यात कुठं आणायची चिंचा? तरी मी शोधून आणल्या बरं का. तर तिची हुक्की बदलली, आता म्हणते की पाणीपुरी खायची. आता तुम्हीच सांगा वहिनी, घरात पाणीपुरी बनवणं सोपं आहे? कोणाचं पोटबीट बिघडलं म्हणजे? बसतात राजारामपुरीत तुमच्या मित्राचं दुकान आहे ना व, तो फिल्टरच्या पाण्याची पाणीपुरी बनवतोय. आपण तिकडून आणू शकतो, चालेल ती विनोताईंना. होय की, भारीच सुचलंय तुला. जग आम्ही चट दिशी जाऊन पाणीपुरी घेऊन येतो. हा, समद्यांसाठीच घेऊन येऊया. आल्यावर चट दिशी मी स्वयंपाकाला लागते. चालतं. तिखट पाणी जरा जास्त आण बरं काय. दादा 7 प्लेट पाणीपुरी द्या आणि गोड पाणी जास्त टाक. गोड? तुला केव्हापासून एवढं गोड आवडायला लागले? अहो नाही नाही, मला नाही गोड पाणी आवडत. आई पेशंट आहेत ना व, मीनूताई पोटुशा आहेत, त्यांना तिखट नाही जमणार म्हणून गोड. आपल्या माग अगोदरपासूनच एवढा भार आहे, तरी बी
इतरांचा इतका विचार करणं कसं जमतं ग तुला? मग घरची सून आहे ना व मी, मग घरचाच विचार करणार. द्या की जरा लवकर. काय ज्याचं करायला जावं भलं तो म्हणतो मॅच शाना. अरे तुझ्या अख्ख्या कारकिर्दीत तुला गावला नसता असा चान्स आम्ही दिलाय आमच्या संघात निवड करू. हा तर राखीव खेळाडू आहे ती गोष्ट वेगळीच आहे म्हणा. हो पण उद्या त्याला आखाड्यात उतरवणार होतो. आमचं प्लॅनिंगच होतं असं. पण काय आता तुला स्वतःची फिकीर नाही. अरे पैलवान ना रे तू. हे असलं बाहेरचं खातोयस. ते उद्या त्याला तब्येत बिघडली पोटात काय गडबड झाली काय करणार. अख्खा दिवस आखाड्यात नाही वेगळीकडे काढावं लागलं. काय वहिनी नाही कसं आहे नवरा बिथरला की नाही मग बायकोनं लगाम लावायचा असतो. पण इकडे घोडीच उधळली घोड्यावानी दंगा घालायली. काय काय आता किती बोलायचं तू माझनी. आधीच तुमच्यावरती दंड लागलाय. हे एवढं मोठं कर्ज आहे तुमच्यावर. आता त्याची चिंता करा ना. तर बाहेर येऊन जिबेचे चोचले पुरवायला काय खर्च करताय. थोडी तरी लाज वाटू दे ना तुम्हाला. माझ्या कुस्तीचं मी बघून घे पण ह्यांना इकडे येऊन बोलायचा तुला काय बी हक्क नाही. बाबो बाबो आखाड्यात असतील ते तुमच्या संघातील पण आखाड्या बाहेर प्रत्येक पैलवानाचं त्याचं आयुष्य असतंय. अच्छा. आणि राहिला सवाल माझ्या कुस्तीचा तर ती कशी जिंकायची हे मला चांगलंच ठाऊक आहे. कारण आम्ही रोजच्या तालमीच आहे. कवा काळी कुस्ती सोडून राजकारण करणाऱ्या आणि कुस्तीचा धंदा उघडून बसणाऱ्या कोणाकडनं बी आम्हाला सल्ल्याची गरज नाही. वा 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 मांडलं तुमच्या बोलण्याला मांडलं बरं का. म्हणजे आता आमच्या पक्षाकडनं एक तिकीट फिक्स आहे यांना. नुसतं बोलण्यावर निवडून येणार. काम करायची वेळ आली की माती खाणार. तुम्ही शिराळकर बोलण्यात पटाई आखाड्यात उतरला की माती कोणती तुम्ही कोणते ओळखताच नाहीत बघा. असं नाही कसं आहे कुणाचं खाणं काढायचं नसतंय. संस्कार आहेत माझ्यावर. त्यामुळे आता जे काय पार्सल असेल ना ते घ्या आणि घरला जाऊन खा. पैशांची काळजी करायची नाही. पैसे म्या भरणार. हा बोल जगे. अरे नाही हे काय निघायलोच इकडनं. मी वहिनीला सांग की 10 मिनिटात पोहोचायला. होय दादा. चल पहिलवान. जरा तिखट झणझणीत पाणीपुरी द्या. नाही यांच्याशी बोलून तोंडाची चवच गेली बघा. प्राजक्ता प्राजक्ता वी आर गोइंग. नोबडी इन हाऊस. काय झालं कुणाला इतक्या हाका मारतीये. सेकंड हु आई प्राजक्ताला कुठं गेलीये कुणाच ठाऊक. कवा यायची कवा आपलं कुकिंगचं जेवण करायची. विलू कुठे गेला होतास. जरा राजारामपुरीत गेलतो. कशाला. मीनूताईंना पाणीपुरी खायचे डोळे लागले.
त्यांच्यासाठी चांगली पाणीपुरी आणायला गेलतो आम्ही तिकडे. समद्यांसाठी आणि आई तुम्ही बसा ना, मी तवर स्वयंपाक करते. ते समज ठीक आहे प्राजक्ता, पण आईंना चालणार आहे का हे असलं खाणं? डॉक्टरने विचारलंय का तुम्हाला काही व्हायचं नाही ग? आईंचा ऍडवाइस व्हायचा. आई तुमच्यासाठी कमी तिखटाची करते मी, खाऊन बघा तुम्ही. तुम्हाला नग वाटलं तर राहू द्या, तुम्ही बसा तवर मी स्वयंपाकाचं बघते. बोला मिस लेखा, काय चाललंय तिकडे? डोंट वरी, इथं सगळ्या ऍडवाइस माझ्या कंट्रोल मध्ये आहे. प्राजक्ताला मी अजिबात ढिल्ली सोडत नाहीये. चांगलंय, चालू राहू दे. इथे प्राजक्ताला चांगलाच दंड बसणार. त्याची सोय ती कुठून करतेय याच्याकडे लक्ष ठेवा. येस, आय एम हिअर नो. यू डोंट टच वरी. आय एम हिअर, यू देअर. आपण दोघी मिळून गेट टुगेदर करून टाकूया तिचं सायलेंट मोडवर नेटवर्क जॅम. मीनूताई, जग्गू भाऊजी खाली या. अगं बाई, तुम्ही खरंच घेऊन आलात पाणीपुरी? सवाल अहो, एवढ्यासाठीच तर गेलतो की आता बाहेर. मी काय म्हणलं होतं, तुमचे डोहाळे पुरवायची जबाबदारी आमची. ओनली एमएस नाही, सुट्टीच नाही. मी आलेच. घ्या ना मीनूताई. आई घ्या ना. मला घ्या की. वा मस्त आहे. काय म्हणा, अरे वा, आज पाणीपुरीचं बेत का? मेनूला डोळे लागले ना. मीने, तुझ्या डोहाळ्यांचं भारीच निमित्त गावलंय बघ प्राजक्ताला. तुझ्या डोहाळ्याच्या बॅकफूटवर सगळ्यांना खुश करायला निघालीये. पण त्यामुळे हिची चूक लपली जाईल असं वाटतंय का हिला? तिची कसली चूक? आई, दंड लागलाय महास्पर्धेमध्ये हिला. दंड? येस, म्हणून तर हा सगळा लाडीगोडीचा ऍडवाइस चाललाय ना. प्राजक्ता, अगं पैसेच हवे होते तर सरळ मागून घ्यायचे ना. मीनूच्या नावाखाली कसली सोंग करायलीस? अहो नाही जाऊ बाई, मला खरंच पाणीपुरी खायची इच्छा झाली होती. तुला तर बाई पुळकाचा हिचा. आता हिचा लागला दंड बी तूच भरणार आहेस का? पण दंड कशासाठी लागला हिला? शिस्तभंग केल्याचा. आई, आज खेळू बी दिलं नाहीये हिला आणि वर्ण दंड लावून घेतलाय. 50,000 रुपयांचा. वर तोंड करून लई शायनिंग मारत होतीस ना. घराचं कर्ज फेडीन, व्याज फेडीन. आता हा दंड भरायला तरी पैसे उरलेत का तुझ्याकडं? वहिनी, मुळात हा दंड तुमच्यामुळेच बसलाय हिला. तुम्हीच मुद्दाम व्रताचं आणि पूजेचं कारण देत तिला इकडं अडवून धरलं, म्हणून वेळेत पोहोचू शकली नाही ती. छान छान हा भाऊजी. म्हणजे आता आम्ही घराण्याच्या परंपरेचा बी ऍडवाइस करून टाकायचा का?
आणि स्वतःच म्हणली होती तोंड वर करून की मी करीन सगळं म्हणून. काय म्हणून काय समजा तिच्यावर लादणार काय? सून आहे ती या घरची, मोलकरीन नाही. वा, म्हणजे मी मोल करीन का भाऊजी? माय गॉड, आई सी व्हॉट टॉकिंग भाऊजी. म्हणजे आम्ही कामं केली तर आम्ही रिस्पॉन्सिबल, ह्यांच्या बायकोनं केली तर ती घरची मोल करीन. वहिनी, त्यासाठी अगोदर तुम्ही काम तर करा, मग काय ते बोलू त्यावर. पण तुम्ही तर नुसतं हिला फायलावर घेणंच लावले. अरे तू तिचं काम काय काढायलायस? तू तरी फॅक्टरीवर येतोयस का? दोघे नवरा बायको मिळून अख्खं गाव हुंडारताय कुस्तीच्या नावाखाली. सांगताय अरे घरात एक पोटुशी बाई आहे, आई आजारी आहे, त्याचं तुम्हाला काहीच नाही. उलट हे सगळं तिच्या अंगावर टाकून तुम्ही परत तिच्यावरच नाव घेताय. भैया, आम्ही आजवर जे काही केलंय आणि जे काही करायलोय ना ते घराच्या भल्यासाठी करायलोय. पण तू आजवर जे काही केलंयस ना त्यानं फक्त नुकसानच झालंय घराचं. जास्त शहाणपणा करून बोलायची गरज नाही, सांगून ठेवतोय. नाहीतर काय करशील? काय करशील? धनंजय, विरू, नाहीतर काय सनाटा दिन आहे, इथंच आडवा होशील, कळलं ना? मिनू, याला समजावून सांग, लई झालं याच. भाऊजी थांबवा ही भांडणं. विनूताईंना त्रास होतोय. प्रश्न माझ्यावर लागलेल्या दंडाचाच आहे ना, मग भरीन मी तो समजा. वेर कुठून आणणार आहेस ग पैसे? ते माझं मी बघी, पण घरातले नाही घेणे. जगू भाऊजी, ह्यांना खोलीत घेऊन जाऊया. चल सावकाश. घ्या, आज मधल्या मध्ये मीनूच्या तब्येतीचा ऍडवाइस झाला. आई, आज मीनूला त्रास झालाय, उद्या तुम्हाला होईल. पण ही बाई काहीची कुस्ती सोडणार नाही. शिराळकर, मला तर ना व्हेरी व्हेरी केअरफुल वाटायला लागलंय आईंच्या तब्येतीची ना आपल्या घराण्याची. सावकाश सावकाश. विनोदाई, तुम्ही अगोदर शांत व्हा. मी कसं सांगितलंय तुम्हाला, तसा मोठा श्वास घ्या आणि सावकाश सोडा. घ्या, श्वास घ्या, सावकाश सोडा. परत एकदा घ्या, श्वास घ्या आणि सोडा. आता बरं वाटतंय ना वहिनी? आपण एवढा पाणीपुरीचा बेत केला पण सगळा फसला राव. तुम्हाला उगाच यायला पाठा पडला. भाऊजी, त्याचं काय एवढं घेऊन बसलाय? विनोदाईंच्या तब्येतीपेक्षा दुसरं काय मोठं आहे वय? प्राजक्ता, मला माफ कर. माझ्यामुळे तुला उगाच बोलणी ऐकून घ्यावी लागली. विनोदाई, तुम्ही नका मनाला लावून घेऊ. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आता भरलं घर म्हणलं तर छोट्या मोठ्या गोष्टी होतच असते, पण त्यावरनं तुम्ही तुमचे डोळे लपवत जाऊ नका. आम्हाला बिनधास्त सांगत जावं. तुमचे डोळे पुरी करायची जबाबदारी आमची आहे. काय भाऊजी? हा, होय होय. मी आलेच. वहिनीने सांगितलं तसं श्वास घे, सावकाश. आराम कर आता. आता बरे आहेत मिनूताई, तुम्ही नका ताण घेऊ. असं कसा ताण नग घेऊ? घरातली कटकट रोजचीच झाली आता. कांचन वहिनींचं भैयाचं तोंड जर बंद करायचं असेल ना
तर निदान एकदा तरी आपल्याला सामना मारायलाच लागणार आहे. फक्त त्या अगोदर जयराजनं मला एकदा तरी आखाड्यात उतरू द्यावं. उतरणार वस्तात, तुम्ही नक्की उतरणार. मगाशी जयराज थोरात काय म्हणलाय हे ध्यानात आहे ना बघ. हो पण उद्या त्याला आखाड्यात उतरवणार होतो. आमचं प्लॅनिंगच होतं असं. उद्याच्याला तुम्हाला आखाड्यात उतरवायचा बेत आहे त्याचा. तुम्ही नक्की खेळा आणि जिंकाल बी, मला खात्री आहे तेवढी. मला चिंता माझी नाही पैलू, तुझी आहे. घरातनं समध्या कटकटीत तुझ्याच मागे लागले. तुझ्या कुस्तीवर आची येईल. पैलवान, तू एक काम कर, ही स्पर्धा होईस तोर ना तुझ्या माहेरी जाऊन राहा. काय? मला कवा आखाड्यात उतरायला मिळेल ते ठाव नाही, पण तुझी कुस्ती अडलीये ते इकडल्या कटकटींमुळे. जर तू तरी तुझं धड चालू राहू दे म्हणूनच म्हणायलोय. स्पर्धा संपल्यावरच परत